सातारामधील कोयनानगर आणि पाटण शहरासह तालुक्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेला आहे। यामध्ये कामरगावला मोठा फटका बसलाय। 5 घरांवरील सिमेंट पत्र्यांचं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यामुळे लग्नाचा मंडप उडाल्याची घटना घडली आहे। नेसलमध्ये एका घरावर झाड कोसळल्यामुळे घराचंही नुकसान झालंय। साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यामध्ये पळशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनागोंदी कारभार समोर आलाय। रुग्णालयामध्ये डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे रुग्णांना तात्काळ बसावं लागल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकाराकडे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा नागरिक करत आहेत। जालन्याच्या भोकरदनमधील अत्याचार आणि धर्मांतरासाठी दबाव प्रकरणामधील आरोपीचं घर पेटवल्याची घटना घडलेली आहे। संतापलेल्या जमावानं आरोपीचं घर पेटवून दिले। या घटनेमुळे परिसरामध्ये मोठा बंदोबस्त तैनात केला आहे। साताऱ्यातील माण तालुक्यातील कुर्णेवाडीमध्ये वृद्ध दाम्पत्यावर दरोडा टाकणाऱ्या 7 संशयित आरोपींना म्हसवड पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 65,000चे दागिने आणि गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटरसायकल जप्त केली आहे। आरोपींना न्यायालयानं 9 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। बिबट्याला उष्माघातापासून वाचवण्यासाठी जुन्नर वन विभागानं आता एक पाऊल पुढे टाकत माणिकडोह बिबट निवारण केंद्रामध्ये फॉगर सिस्टीम बसवलेली आहे। वाढत्या तापमानामुळे बिबट्यांची प्रकृती बिघडू नये आणि त्याचबरोबर त्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी वन विभागानं फॉगर सिस्टीम कार्यान्वित केली आहे। नाशिकच्या लासलगाव शहरामधल्या मेन रोड परिसरामधून दुचाकी चोरीला गेलेली आहे। या प्रकरणामध्ये लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। मात्र सीसीटीव्हीच्या आधारे लासलगाव पोलिसांनी 3 संशयितांचा शोध सुरू केला आहे। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील डिंगोरेमध्ये घरात घुसून वृद्धाला मारहाण करून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे। या आरोपीकडून रोख रक्कम आणि हत्यारं जप्त केली आहेत। पुणे ग्रामीणमध्ये आळेफाटा पोलिसांनी वाहन चोरीचा गुन्हा उघडकीला आणलाय। जुन्नरमधील मुक्तमळामधून चोरीला गेलेली पिकअप गाडी जप्त केली आहे। पोलिसांना त्यामध्ये यश आलेलं आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। यवतमाळ शहरामध्ये अवकाळी पावसामध्येच नाले सफाईची पोलखोल झाली आहे। नालं तुंबल्यामुळे रस्त्यांवर पाणी साचलेलं होतं। नाल्यामधील घाण आणि सांडपाणी रस्त्यावर आलं। हेच पाणी बाजारपेठेतल्या दुकानांमध्ये शिरलं, त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करतायत। अमरावतीच्या मेळघाटमध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे। सध्या चिखलदरातील 9 गावांमध्ये नैसर्गिक पाणी स्रोत आटलेले आहेत। त्यामुळे प्रशासनाकडून 20 टँकरच्या माध्यमातून 6,000हून अधिक नागरिकांना पिण्याचं पाणी पुरवलं जात आहे। उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे। कोल्हापुरातल्या धरणांमध्ये सध्या 42 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे आणि याच पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागानं पंचगंगा आणि भोगावती नद्यांवर उपसा बंदी लागू केली आहे। जलसंपदा विभागानं पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिलेलं आहे। पिण्याचं पाणी ऑगस्ट महिन्यापर्यंत राखीव ठेवलं जाणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील भोंदूबाबा मनोहर भोसलेच्या पत्नीच्या अडचणीमध्ये आता वाढ झाली, कारण मनोहर भोसलेच्या करमाळ्यातील खोटी इथल्या आश्रमामध्ये 2025 पासून चोरून वीज वापरली जात होती। आता महावितरणनं 28 लाख रुपयांच्या वसुलीचं बिल आणि भोंदू मनोहर मामाची पत्नी रुपाली भोसले हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। सोलापुरात तब्बल 60 वर्षांनंतर शासकीय अभियांत्रिकी कॉलेज सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालाय। या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये GR निघाला। शासकीय अभियांत्रिकी कॉलेजच्या पहिल्या बॅचमध्ये 3 शाखांमध्ये 180 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजना बारगळली। गेल्या 4 वर्षात जलजीवन मिशनच्या मंजूर 1371 योजनांपैकी केवळ 460 योजना या पूर्ण झाल्या। जागेच्या अडचणी, कौशल्य असलेल्या कामगारांची टंचाई, निधीच्या अभावामुळे योजनेची कामं रखडल्याची अभियंत्यांची माहिती आहे। सांगली महापालिकेकडून केली जाणारी नालेसफाई वादामध्ये सापडण्याची शक्यता आहे। विनानिविदा महापालिकेकडून गतवेळेच्या ठेकेदाराला पुन्हा एकदा नालेसफाईचा ठेका देण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी केलाय। दरम्यान चौकशी करून टेंडर काढण्याची मागणी सुद्धा केली जाते। रस्त्यालगत दुकानातून कलिंगड खरेदी करत असताना एका तरुणाला भरधाव ट्रेलरनं चिरडलं। भंडाऱ्यामधील खैरलांजी तालुक्यामध्ये ही घटना घडलेली आहे। अपघातामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झालाय।